योगिनी एकादशी व्रतकथा। यावर्षी योगिनी एकादशीचे व्रत 2 जुलै रोजी मंगळवारी आहे. या एकादशीला ज्येष्ठ कृष्ण पक्षातील एकादशी असेही म्हणतात. एकदा धर्मराज युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांना या एकादशी व्रताचे महत्त्व आणि उपासनेची पद्धत सांगण्याची विनंती केली. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले की ज्येष्ठ कृष्ण एकादशीला योगिनी एकादशी म्हणावे. जो योगिनी एकादशीचे व्रत करतो त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते, स्वर्गात स्थान प्राप्त होते आणि 88,000 ब्राह्मणांना भोजन देण्याचे पुण्य प्राप्त होते. पुराणात सांगितलेल्या या योगिनी एकादशी व्रताची कथा आणि महिमा आपण जाणून घेऊ. श्रीकृष्ण म्हणतात, हे पांडुपुत्र, ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव योगिनी एकादशी आहे. या व्रताने सर्व पापे नष्ट होतात. हे व्रत इहलोकात भोग आणि परलोकात मुक्ती देणारे आहे. हे अर्जुना, ही एकादशी तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. या व्रताने सर्व पापे नष्ट होतात. मी तुम्हाला पुराणात सांगितलेली एक कथा सांगतो, लक्षपूर्वक ऐका. असे म्हणून श्रीकृष्ण कथा सांगतात. अलकापुरी नावाच्या नगरात कुबेर नावाचा राजा राज्य करत होता. ते शिवभक्त होते. त्यांच्याकडे हेम नावाचा एक यक्ष सेवक होता. तो पूजेसाठी फुले आणत असे. हेम माळ्याला विशालाक्षी नावाची अतिशय सुंदर स्त्री होती. एके दिवशी त्याने मानस सरोवरातून फुले आणली, पण मोहित होऊन फुले ठेवली आणि पत्नीसोबत आनंद लुटू लागला. यामध्ये दुपार झाली. हेममाळ्याचा मार्ग पाहून कुबेर राजाला दुपारची वेळ झाली तेव्हा त्यांनी रागाने आपल्या सेवकांना हेममाळ्याला अजून फुले का आणली नाहीत हे शोधून काढण्यास सांगितले. जेव्हा सेवकांना हे कळले तेव्हा ते राजाकडे गेले आणि म्हणाले, हे राजा, हेम आपल्या पत्नीसोबत आनंद करत आहे. हे ऐकून कुबेर राजाने हेममाळ्याला बोलावण्याची आज्ञा केली. भीतीने थरथरत हेम राजासमोर हजर झाला. त्याला पाहून कुबेराला खूप राग आला आणि त्यांचे ओठ फडफडू लागले. राजा म्हणाला, अरे अधर्मी, तू माझा परमपूज्य देवतांच्या देवता अशा शिवाचाही अपमान केला आहेस. मी तुला शाप देतो की तू स्त्रीच्या वियोगात दुःख सहन करशील आणि मृत्यूच्या जगात जाऊन कुष्ठरोगी जीवन व्यतीत करशील. कुबेराच्या शापामुळे तो लगेच स्वर्गातून पृथ्वीवर पडला आणि कुष्ठरोगी झाला. त्याची पत्नीही त्याला सोडून गेली. मृत्यूलोकात येताना त्यांनी अनेक भयंकर दुःख भोगले, परंतु शिवाच्या कृपेने त्यांची बुद्धी कलंकित झाली नाही आणि त्यांना पूर्वजन्माचीही चिंता लागली. अनेक त्रास सहन करून आणि मागील जन्मातील दुष्कृत्याचे स्मरण करून तो हिमालय पर्वताच्या दिशेने निघाला. चालता चालता तो मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात पोहोचला. ते ऋषी फार तपस्वी होते. ते दुसऱ्या ब्रह्मदेवासारखे दिसत होते आणि त्यांचा आश्रम ब्रह्मदेवाच्या सभेसारखा शोभून दिसत होता. ऋषींना पाहून हेममाळी तेथे पोहोचला आणि त्यांना नमस्कार करून त्यांच्या पाया पडला. हेममाळ्याला पाहून मार्कंडेय ऋषी म्हणाले, तू असे कोणते दुष्कर्म केले आहेस ज्यामुळे तुला कुष्ठरोग झाला आहे आणि भयंकर वेदना होत आहेत? महर्षींचे म्हणणे ऐकून हेममाळी म्हणाला, हे ऋषी, मी राजा कुबेराचा अनुयायी होतो. माझे नाव हेम आहे.
मी रोज मानस सरोवरातून फुले आणून शिवपूजेच्या वेळी कुबेरांना देत असे. एके दिवशी वेळेचे भान न राहिल्याने, पत्नी सहवासाच्या आनंदात अडकल्याने दुपारपर्यंत मला फुले देता आली नाहीत. तेव्हा त्यांनी मला शाप दिला की तू तुझी पत्नी गमावशील आणि मृत्यूलोकातच जाशील आणि कुष्ठरोगी होशील. यामुळे मला कुष्ठरोग झाला आहे आणि पृथ्वीवर आल्यानंतर मला खूप त्रास होत आहे. त्यामुळे मला यापासून मुक्त होण्यासाठी कृपया काही उपाय सुचवा. मार्कंडेय ऋषी म्हणाले, हे हेम, तू माझ्यासमोर खरे शब्द बोललास म्हणून मी तुझ्या तारणासाठी नवस करतो. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील योगिनी नामक एकादशीचे व्रत केल्यास सर्व पापे नष्ट होतील. महर्षींचे शब्द ऐकून हेममाळ्याला खूप आनंद झाला आणि त्यांच्या सांगण्यानुसार योगिनी एकादशीचे व्रत सुरू केले. या व्रताच्या प्रभावामुळे तो आपल्या जुन्या रूपात परतला आणि आपल्या पत्नीसोबत आनंदाने राहू लागला. योगिनी एकादशीच्या व्रताने सर्व पापे नष्ट होतात आणि शेवटी मोक्षप्राप्ती झाल्यावर जीव स्वर्गाचा स्वामी होतो.